नमस्कार, मी भाग्यश्री आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे रविवार आणि रविवार संध्याकाळची आम्हाला 25 लोकांची जेवणाची ऑर्डर आली होती आणि 5 लोकांची शाकाहारी, असं एकूण 30 माणसांचं जेवण आम्हाला करून द्यायचं होतं. त्यासाठी आम्ही आलो होतो सांजवारा फार्म हाऊसला. तर हा फार्म हाऊसच्या बाहेरचा एरिया जे बरोबर विमानतळासमोर आहे आणि व्ह्यू इतका भारी आहे तिथून. आणि इथं विमानही दिसतं. वारं इतकं सुटलं होतं ना की माझा आवाजच स्पष्ट येत नव्हता, त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते आहे. आणि या सांजवारा फार्म हाऊसची डिटेल व्हिडिओ मी नक्की तुमच्याशी शेअर करणार. डिटेल व्हिडिओ मी सगळे देणार तुम्हाला. तर आता आम्हाला इथं स्वयंपाकाची तयारी करायची होती. त्यासाठी आम्ही सगळा येताना बाजार घेऊन आलो होतो. तर इथं फार्म हाऊसवर तुम्ही स्वतः जेवण करून घेऊ शकता किंवा आमच्याकडे ही ऑर्डर तुम्ही देऊ शकता. तर चपात्यांची जी ऑर्डर होती ती मावशींना आम्ही दिली होती, म्हणजे फार्म हाऊसच्या ज्या मावशी आहेत त्यांच्याकडे दिली होती. तर त्यांचं इथं चपाती करायचं काम चालू होतं. तर आता आमची स्वयंपाकाची सगळी तयारी चालू होती. तर मी इथं कांदा वगैरे सगळा चिरून घेतला. आल्या मी पहिल्यांदा मटण फोडणी टाकलं, मग बाकीची सगळे मसाल्याची तयारी करून घेतली. तर इथं सगळा बाजार सगळा आणून ठेवला होता आम्ही. मसाल्याच्या जे खडे मसाले आहेत ते मी इथं भाजून घेत होते आणि मग इथं सगळा मसाला मी वाटून घेतला. तर इथं मसाला वाटून झाल्यावर ना मी लगेच भाताची तयारी करून घेतली, कारण आम्हाला 8:30 ते 8:30पर्यंत जेवण तिथं पोच करायचं होतं. तर इथे खडे मसाले घालून कांद्याची फोडणी दिली आणि आलं लसूण कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट करून घातली. हे आलं लसूण भाजल्यानंतर ना मी सगळे तांदूळ घालून घेतले त्याच्यात आणि भात गरम पाणी ओतून भात शिजायला ठेवला. तर आम्ही मसाले भात करताना ना तांदळाप्रमाणे पाणी पण आम्ही मोजूनच घालतो. म्हणजे माझ्या मम्मीनेच मला हे सगळं शिकवलं, तशा मी रेसिपी फॉलो करते, म्हणून सगळ्यांना खूप आवडतात. तर भात पण छान झाला होता इथं. त्यानंतर मग सुक्याला फोडणी देणार होतो आणि हे 2 प्रकारचे मसाले केले होते जे आमचे सिक्रेट मसाले आहेत. आणि मग तेल टाकून कांदा टाकून मग छान मसाला भाजून घेतला आणि त्याच्यात मटण घालून मग सुक्कं तयार केलं आणि इकडे रस्सा पण तयार. इथं सगळं जेवण तयार झालं होतं आणि एकच शेवटचं काम राहिलं होतं, म्हणजे खायचा कांदा चिरून द्यायचा. तो इथं पटापट चिरला. इथे रश्शाला पण उकळी आली आणि सुक्कंही आपलं तयार झालं. इथं भात आणि इथं सप्पक पण मागितलं होतं त्यांनी आणि पिठलं पण पाहिजे होतं एका माणसासाठी, ते पण करून दिलं. आणि सप्पकसोबत इथं इंद्रायणी भात खडे मसाले टाकून नुसता पाहिजे होता, तोही आम्ही करून दिला. आणि इथं चपात्या ज्या मावशींना आम्ही सांगितलं होतं त्याही तयार झाल्या होत्या आणि जेवण बरोबर ते 9 वाजता घेऊन गेले. आणि मग आम्ही इथं आलो, जे माझ्या मामे भावाचं हॉटेल आहे तिकडं, कारण मला जेवायचं वगैरे काय नव्हतं, कारण दुपारीच माझं नॉनव्हेज खाऊन झालं होतं. मग त्यांना मला पनीर चिली दिली, ती खाल्ली. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना
बाय.